नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर जावेद खान आणि तुम्ही बघत आहात इंग्लिश फ्लुएंट यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश फ्लुएंट या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. 9वी आणि 10वीच्या इंग्रजी विषयाची तयारी जर आपल्याला करायची असेल तर इंग्लिश फ्लुएंट चॅनलला सतत भेट देत राहा. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला माझे बनवलेले व्हिडिओ लवकरात लवकर दिसतील. सबस्क्रिप्शनमध्ये गेल्यावर तुम्हाला पूर्ण व्हिडिओजची लिस्ट दिसेल. आपल्या सोयीसाठी मी या सगळ्या व्हिडिओजची प्लेलिस्टसुद्धा बनवलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला 9वी आणि 10वी आणि स्पोकन इंग्लिशचे सुद्धा काही व्हिडिओज दिसतील. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, कारण जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्यावेळेला सगळ्यात आधी नोटिफिकेशन आपल्याला भेटून जाईल. मित्रांनो, आजच्या आपल्या धड्याचं नाव आहे भोली, जो आहे आपल्या 10वीच्या इंग्लिश कोर्स बुकमधील. आपलं बोर्ड आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड. 4.2 चौथ्या युनिटमधला दुसरा धडा आज आपण अभ्यासत आहोत, ज्याचं नाव भोली आहे. भोली या शब्दांवरूनच तुम्हाला कळून येईल की याचा अर्थ काय असू शकतो. हिंदी भाषेतील हा शब्द भोली इथे घेतलेला आहे. तो याचा इंग्रजीमध्ये अर्थ जर आपण बघितला तर तो होतो सिम्पल्टन. म्हणजेच काय, वन हू कॅन बी इझिली डिसीव्ड टू बिलीव्ह एनिथिंग. म्हणजे साधा किंवा आपण ज्याला म्हणतो भोळा मराठीमध्ये. तर एखादी व्यक्ती भोळी असणे म्हणजे अतिशय स्वभावाने साधी असते, त्याला कोणीही फसवू शकतं, त्याला आपण भोळा वगैरे असं म्हणतो. तर ही एक भोली आणि तिची ही कथा आज आपण बघणार आहोत. कथा सुरू करण्यापूर्वी थोडंसं आपण लेखकाबद्दल जाणून घेऊयात. लेखक कोण आहेत आणि त्यांची बॅकग्राऊंड काय आहे. के अब्बास लिखित हा धडा, ज्यांचा जन्म 1914 मध्ये झालेला आहे आणि मृत्यू 1987 मध्ये. म्हणजे जर आपण थोडंसं हिशोब लावला तर बघा, 1950 किंवा 60-70च्या दशकामध्ये लिहिलेली ही कथा असू शकते. म्हणजे या कथेमध्ये जी काही प्रमुख गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत त्या आपल्या इतिहासातल्या भारतामध्ये ज्या घडत होत्या 1960च्या दशकामध्ये ज्या प्रथा होत्या समाजामध्ये, त्या समाजामधल्या प्रथांवर त्यांनी भाष्य केलेलं आहे. के अब्बास वॉज ॲन इंडियन फिल्म डायरेक्टर. कोण होते के अब्बास? एक इंडियन फिल्म डायरेक्टरसुद्धा होते, पिक्चरसुद्धा बनवत होते ते. नॉवलिस्ट, कादंबरीकार होते, स्क्रीन रायटर, कथालेखक होते, अँड अ जर्नलिस्ट. आणि ते जर्नलिस्टसुद्धा होते, पत्रकारसुद्धा होते इन द उर्दू, हिंदी अँड इंग्लिश लँग्वेजेस. आणि प्रामुख्याने 3 भाषांमध्ये ती लिहित असत, ज्यामध्ये उर्दू, हिंदी आणि इंग्रजीचा समावेश होता. हिज फिल्म्स वॉन नॅशनल अवॉर्ड्स. त्यांच्या भरपूर सिनेमांनी राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा पटकावलेले आहेत, जिंकलेले आहेत. ही इज कन्सिडर्ड वन ऑफ द पायनियर्स ऑफ इंडियन पॅरलल ऑर निओ रिअलिस्टिक सिनेमा. आणि त्यांना पायोनियर्स ऑफ इंडियन पॅरलल ऑर निओ रिअलिस्टिक सिनेमा म्हणून सुद्धा कन्सिडर केलं जातं. म्हणजेच काय, तर भारतीय निओ रिअलिस्टिक म्हणजे सत्यता दर्शवणारे ज्या काही गोष्टी असतात, रिॲलिटी दर्शवणारे जे पिक्चर्स असतात, सिनेमा असतात, त्यांचे संस्थापक म्हणून त्यांना गणल्या जातं. पायोनियर्स म्हणजे संस्थापक. हिज कॉलम लास्ट पेज होल्ड्स द डिस्टिंक्शन ऑफ बीइंग वन ऑफ द लॉंगेस्ट रनिंग कॉलम इन द हिस्ट्री ऑफ इंडियन जर्नलिझम. आणि लास्ट पेज नावाचं आपल्या वर्तमानपत्रामध्ये ते एके ठिकाणी लास्ट पेज या हेडिंग अंडर मध्ये ते कॉलम लिहित असत, आपले अनुभव लिहित असत. आणि ते सगळ्यात जास्त चाललेलं कॉलम म्हणजे एक पेपरमध्ये चालणारी एक मालिका त्यांनी लिहिलेली आहे. तर इंडियन जर्नलिझमच्या हिस्ट्रीमध्ये ते खूप प्रसिद्ध आहेत. असे हे के ए अब्बास आणि त्यांनी लिहिलेली ही कथा भोली संबंधीची, जी आपल्या भारतीय समाजाच्या चालीरीती, रूढी, परंपरा यांच्यावर परखडपणे भाष्य करते, त्याबद्दल आज आपण शिकून घेणार आहोत. संपूर्ण धडा हा खूप मोठा आहे. पार्ट 1 आणि पार्ट 2 हे दोन्ही आपण एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला शफल करण्याची गरज पडणार नाही, इकडून तिकडे जाण्याची गरज पडणार नाही. चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या धड्याला. पार्ट 1 पासून आपण सुरू करणार आहोत भोली या धड्याचं. पार्ट 1. हर नेम वॉज सुलेखा, बट सिन्स हर चाइल्डहुड एव्हरीवन हॅड बीन कॉलिंग हर भोली द सिम्पल्टन. तिचं नाव सुलेखा होतं, बट सिन्स हर चाइल्डहुड, परंतु ज्यावेळेला लहानपणापासून एव्हरीवन हॅड बीन कॉलिंग हर, तिला सगळे भोली किंवा सिम्पल्टन, भोली या नावाने हाक मारत असत.
भोलीचा जर आता आपण इथं बघितला द सिम्पल्टन म्हणजे ज्याला लवकर फसवता येऊ शकतं अशी व्यक्ती. शी वॉज द फोर्थ डॉटर ऑफ नंबरदार रामलाल. ती चौथी मुलगी होती नंबरदार रामलाल यांची. नंबरदार म्हणजेच काय? अन ऑफिशियल हू कलेक्ट्स रेव्हेन्यू, म्हणजे सरकार दरबारी काम करणारे महसूल अधिकारी म्हणून ते होते. महसूल अधिकारी ज्याला आपण म्हणतो त्यांचं नाव होतं रामलाल. तर रामलाल या व्यक्तीची ती चौथी मुलगी होती. वेन शी वॉज 10 months ओल्ड, ज्यावेळेला ती 10 महिन्याची होती, शी हॅड फॉलोन ऑफ द कॉट, ती पलंगावरून पडते. फॉलोन ऑफ म्हणजे पडली. ऑन हर हेड, आणि ती पडली कशी? तर आपल्या डोक्यावर, तिच्या डोक्यावर पडली. अँड परहॅप्स इट हॅड डॅमेज्ड सम पार्ट ऑफ हर ब्रेन, आणि डोक्यावर पडल्यामुळे तिचा जो काही सम पार्ट ऑफ हर ब्रेन, तिच्या मेंदूवर जबर मार लागलेला होता आणि त्याच्यामुळे तिच्या मेंदूला दुखापत झालेली होती. डॅमेज म्हणजे दुखापत होणे. दॅट वॉज व्हाय शी रिमेंड अ बॅकवर्ड चाइल्ड, आणि त्याच कारणामुळे ती नेहमी मागे पडली. दुसऱ्या मुलांच्या कॉम्पिटिशनमध्ये किंवा तुलनेने ती जरा मागे पडली. अँड केम टू बी नोन ॲज भोली, आणि म्हणून तिला सगळे लोक भोली म्हणायला लागले. म्हणजे तिचा जी वाढ आणि विकास व्हायला हवी होती मानसिकदृष्ट्या ती काही व्यवस्थित झाली नव्हती डोक्यावर पडल्यामुळे, म्हणून तिला सगळे लोक भोली असं म्हणत असत, किंवा द सिम्पल्टन, ज्याचा अर्थ होतो सिम्पल्टन. ॲट बर्थ द चाइल्ड वॉज व्हेरी फेअर अँड प्रिटी. जेव्हा तिचा जन्म झाला होता त्यावेळेला ती दिसायला खूप सुंदर होती. व्हेरी फेअर अँड प्रिटी, खूप सुंदर होती आणि गोरीसुद्धा होती. बट वेन शी वॉज 2 years ओल्ड, पण जेव्हा ती 2 वर्षाची होती, शी हॅड अन अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स. तिला देवी या रोगाने पछाडले. स्मॉल पॉक्स म्हणजे देवी. त्या काळात येणारा हा रोग होता ज्याच्यावर काही व्यवस्थित औषधसुद्धा उपलब्ध नव्हतं. कांजिण्यांसारखे सगळे मार्क्स अंगावर येत असत आणि त्याचे मोठमोठे व्रण जे काही असत ते पूर्ण शरीरभर पसरलेले असायचे. त्यामुळे सगळा चेहरा वगैरे जो काही असायचा व्यक्तीचा तो विद्रूप होऊन जायचा. तर हा असा देवीचा रोग त्या काळात खूप लोकांना होत असे. कॉन्टेजियस रोग होता, दुसऱ्यांपासून सुद्धा दुसऱ्याला पसरत असे. तर असा हा देवी रोग तिला झालेला होता. ओन्ली द आईज वेअर सेव्ड, आणि याच्यातून फक्त तिचे डोळे वाचले होते. काही लोकांना तर हा रोग डोळ्यामध्ये सुद्धा ते जे काही मार्क्स असायचे देवीचे ते होत असत, आणि त्याच्यामुळे डोळ्यांना सुद्धा इजा होत असे किंवा डोळेसुद्धा चालले जात असत त्याच्यामुळे. परंतु भोलीचे डोळे तितके वाचले. बट द एंटायर बॉडी वॉज परमनंटली डिस्फिगर्ड बाय डीप ब्लॅक पॉक मार्क्स. परंतु पूर्ण शरीर, द एंटायर बॉडी, पूर्ण शरीर वॉज परमनंटली डिस्फिगर्ड. परमनंटली म्हणजे कायमचं, डिस्फिगर्ड विद्रूप झालं, बाय डीप ब्लॅक पॉक मार्क्स. त्या देवीच्या रोगामुळे तिच्या अंगावरती असे काळे ठसे, पॉक मार्क्स म्हणजे त्या कांजिण्यांचे ठसे जसे आपण मार्क्स म्हणतो, सगळे तिच्या अंगभर पसरलेले होते. पुढे बघूया काय घडतं तिच्यासोबत. लिटिल सुलेखा कुड नॉट स्पीक टिल शी वॉज 5. जी लहान सुलेखा होती, भोलीचं नाव सुलेखा हे आहे. कुड नॉट स्पीक, ती बोलू शकत नव्हती. टिल शी वॉज 5, 5 वर्षाची जोपर्यंत झाली नाही तोपर्यंत तिला बोलताच येत नव्हतं. अँड व्हेन ॲट लास्ट शी लर्न टू स्पीक शी स्टॅमर्ड, आणि जेव्हा ती बोलायला तिने शिकली त्यावेळेला ती स्टॅमर्ड म्हणजे तोत्री बोलायची. स्टॅमर्ड म्हणजे अडखळत बोलणे. द अदर चिल्ड्रन ऑफन मेड फन ऑफ हर अँड मिमिक्ड हर, आणि दुसरे मुलं नेहमी तिची गंमत घेत असत, मजा घेत असत तिची. मेड फन ऑफ म्हणजे तिची गंमत घेत असत. अँड मिमिक्ड हर, आणि तिच्यासारखं मिमिक्री तिची करायची म्हणजे तिची नक्कल करायची. ॲज अ रिझल्ट, आणि यामुळे काय झालं, शी टॉक्ड व्हेरी लिटिल. म्हणून लोक दुसरी माझी मजा घेतात म्हणून ती बोलीनासी झाली, बोलतच नव्हती म्हणून ती. रामलाल हॅड 7 चिल्ड्रन. रामलालला एकूण 7 मुले होते. 3 sons, त्यापैकी 3 मुलं होती. अँड 4 daughters, आणि 4 मुली होत्या. अँड द यंगेस्ट ऑफ देम वॉज भोली, आणि सगळ्यात छोटी होती भोली. इट वॉज अ प्रॉस्परस फार्मर्स हाऊस होल्ड अँड देर वॉज प्लेंटी टू ईट अँड ड्रिंक. ते घर म्हणजे कसं होतं, इट वॉज अ प्रॉस्परस फार्मर्स हाऊस होल्ड. प्रॉस्परस म्हणजे श्रीमंत, भरभराटीला आलेला. फार्मर्स हाऊस होल्ड असं घर होतं, ते शेतकऱ्याचं घर होतं. अँड देअर वॉज प्लेंटी टू ईट, प्लेंटी म्हणजे पुष्कळ, आणि घरामध्ये खायला आणि प्यायला भरपूर होतं. ऑल द चिल्ड्रन एक्सेप्ट भोली वेअर हेल्दी अँड स्ट्रॉंग. सगळी मुलं रामलालची जी होती ती अतिशय धष्टपुष्ट होती, परंतु एक अपवाद होता. एक्सेप्ट म्हणजे अपवाद होता त्याला फक्त भोली, बाकी सगळे हेल्दी आणि स्ट्रॉंग होते. द सन्स हॅड बीन सेंट टू द सिटी टू स्टडी इन स्कूल्स. जे काही मुलं होती त्यांना शहरामध्ये अभ्यासासाठी शिकण्यासाठी पाठवलं जात होतं. अँड लेटर इन कॉलेजेस, आणि नंतर ते शहरामध्ये कॉलेजेसमध्ये सुद्धा शिकायला गेलीत, महाविद्यालयामध्ये. ऑफ द डॉटर्स, आणि मुलींपैकी जर विचारलं
तर राधा द एल्डेस्ट हॅड ऑलरेडी बीन मॅरिड. राधा हिचं सगळ्यात मोठी जी मुलगी होती तिचं ऑलरेडी लग्न झालेलं होतं. बघा आता इथे एक प्रथा पुन्हा आपल्यासमोर येते भारतीय समाजाची, ती म्हणजे मुलांना शाळेमध्ये पाठवत आहेत आणि मुलींना शिक्षण देत नाही. ही एक प्रथा त्या काळात होती आणि मुलींचं लवकर लग्न केलं जात होतं. तर राधा ही जी आहे हिचं सुद्धा लग्न लवकर झालेलं आहे. बघा एल्डेस्ट म्हणजे सगळ्यात मोठी. द सेकंड डॉटर मंगलाज मॅरेज हॅड ऑल्सो बीन सेटल्ड. आणि मंगलाचं जे काही लग्न होतं ते सुद्धा ठरलेलं होतं, ते सुद्धा झालं होतं. रामलाल वुड थिंक ऑफ थर्ड चंपा. आणि रामलाल आता तिसऱ्या मुलीच्या लग्नाबद्दल विचार करत होता जिचं नाव होतं चंपा. म्हणजे 3 मुलींचं आतापर्यंत आपण डिटेल्स बघितलेले आहेत. पहिली राधा, नंतर मंगला आणि तिसरी चंपा आणि चौथी भोली. अशा या 3 मुलींची माहिती आता इथे आपण घेतलेली आहे. समोर बघूया काय घडतं मग. दे वेअर गुड लुकिंग. सगळ्या मुली कशा दिसायला सुंदर होत्या. हेल्दी गर्ल्स, हेल्दी सुद्धा होत्या, धष्टपुष्ट होत्या, काही रोग वगैरे काही नव्हता त्यांना. अँड इट वॉज नॉट डिफिकल्ट टू फाइंड ब्राईडग्रूम्स फॉर देम. आणि म्हणून त्यांच्यासाठी नवरा मुलगा शोधणे, वर शोधणे, ब्राईडग्रूम म्हणजे वर, नवरा मुलगा शोधणे काही कठीण झालं नाही. बट रामलाल वॉज वरीड अबाउट भोली. परंतु रामलालला भोलीची चिंता वाटत असे. शी हॅड निदर गुड लुक्स नॉर इंटेलिजन्स. तिच्याजवळ गुड लुक्स पण नव्हते, म्हणजे दिसायला सुद्धा सुंदर नव्हती, किंवा ती इंटेलिजंट सुद्धा नव्हती, म्हणजे हुशार सुद्धा नव्हती. या दोन्ही गोष्टी तिच्याजवळ नव्हत्या. मग काय झालं. भोली वॉज 7 years ओल्ड वेन मंगला वॉज मॅरिड. मंगलाचं ज्या वेळेला लग्न झालं त्यावेळेला भोली फक्त 7 वर्षाची होती. द सेम इयर अ प्रायमरी स्कूल फॉर गर्ल्स वॉज ओपन इन देअर विलेज. आणि त्याच वर्षी त्यांच्या शाळेमध्ये मुलींसाठी फॉर गर्ल्स प्रायमरी स्कूल सुरू झाली, प्राथमिक शाळा सुरू झाली. तर तहसीलदार साहेब केम टू परफॉर्म इट्स ओपनिंग सेरेमनी. त्या शाळेच्या उद्घाटन समारंभाला, ओपनिंग सेरेमनी म्हणजे उद्घाटन समारंभ, उद्घाटन समारंभाला तहसीलदार साहेब आले होते. ही सेड टू रामलाल. आणि मग त्यांनी रामलालला सांगितलं, ॲज अ रेव्हेन्यू ऑफिशियल यू आर द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द गव्हर्नमेंट इन द विलेज अँड सो यू मस्ट सेट अन एक्झाम्पल टू द विलेजर्स. यू मस्ट सेंड युअर डॉटर टू स्कूल. तहसीलदार साहेब रामलालला काय म्हणाले, ॲज अ रेव्हेन्यू ऑफिशियल, तुम्ही महसूल अधिकारी आहात, आपल्या सरकारी दरबारी सरकारमध्ये तुम्ही सरकारी नोकर आहात, महसूल अधिकारी आहात, म्हणून यू आर द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द गव्हर्नमेंट. तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात, तुम्ही सरकारचे, गव्हर्नमेंट म्हणजे सरकार, गव्हर्नमेंटचे प्रतिनिधी आहात, रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे इन द विलेज, या खेड्यागावामध्ये. अँड सो यू मस्ट सेट अन एक्झाम्पल, म्हणून लोकांसमोर तुम्ही एक उदाहरण सेट केलं पाहिजे, उभं केलं पाहिजे टू द विलेजर्स. काय उदाहरण तुम्ही लोकांसमोर ठेवलं पाहिजे. यू मस्ट सेंड युअर डॉटर टू स्कूल. तुम्ही तुमच्या मुलीला शाळेमध्ये पाठवा. दॅट नाईट वेन रामलाल कन्सल्टेड हिज वाईफ शी क्राईड, आर यू क्रेझी? इफ गर्ल्स गो टू स्कूल हू विल मॅरी देम. त्या रात्री रामलालने आपल्या बायकोसोबत चर्चा विमर्श केलं. कन्सल्टेड म्हणजे चर्चा करणे. शी क्राईड, आणि ती एकदमच ओरडायला सुरुवात झाली. आर यू क्रेझी? तुम्ही पागल झालेला आहात का? इफ गर्ल्स गो टू स्कूल, जर मुली शाळेला जायला लागल्या, हू विल मॅरी देम, त्यांच्यासोबत कोण लग्न करेल? पुन्हा एकदा आपल्याला ही प्रथा समजून येते बघा भारतीय समाजातली, की मुलींना शाळेत पाठवल्या जात नसत, आणि जर मुली शाळेत गेल्या तर त्यांच्यासोबत कोणी लग्न करत नसत. कारण काय, बस शिकलेली मुलगी असेल, खूप शाणी असेल, असा विचार त्या काळात केला जात असे. परंतु आजकाल परिस्थिती वेगळी झालेली आहे. आपण म्हणतो शिकलेली आई घरादाराला समोर नाही, असं दृश्य, असं चित्र आता लोकांमध्ये निर्माण झालेलं आहे. तर त्या काळात ही प्रथा होती. बट रामलाल हॅड नॉट द करेज टू डू सो ओबे द तहसीलदार. परंतु रामलालला करेज म्हणजे धैर्य नव्हतं, हिंमत नव्हती. टू डिसोबे म्हणजे आज्ञा न पाळणे. द तहसीलदार साहेबांच्या आज्ञा न पाळण्याची त्याच्यामध्ये धैर्य काही नव्हतं. ॲट लास्ट हिज वाईफ सेड, म्हणून शेवटी त्यांच्या बायकोने, त्या रामलालच्या पत्नीने म्हटलं, आय विल टेल यू व्हॉट टू डू. मी तुम्हाला सांगते काय करायचं. सेंड भोली टू स्कूल. तुम्ही एक काम करा, तुम्ही भोलीला शाळेत पाठवाच. ॲज इट इज देअर इज लिटिल चान्स ऑफ हर गेटिंग मॅरिड विथ हर अगली फेस अँड लॅक ऑफ सेन्स. तुम्हाला तर माहीतच आहे तिचं लग्न होणं खूप कठीण आहे. विथ हर अगली फेस, कारण काय, कारण तिचा चेहरा कसा विद्रूप आहे, अँड लॅक ऑफ सेन्स, आणि तिला थोडीशी अक्कलसुद्धा कमी आहे. लेट द टीचर्स ॲट स्कूल वरी अबाउट हर. म्हणून आपण एक काम करू, हे टीचर्सच्या हवाली करून देऊ, आणि तेच बघत बसतील तिच्याबद्दल काय करायचं किंवा नाही.
लेट द टीचर्स ॲट स्कूल वरी अबाउट हर. त्या शिक्षकांना चिंता करत बसू द्या, तिचे आपल्याला काही घेणं देणं नाही. द नेक्स्ट डे रामलाल कॉट भोली बाय द हँड. रामलालने भोलीचा हात पकडला आणि म्हटलं अँड सेड, कम विथ मी, चल माझ्यासोबत, आय विल टेक यू टू स्कूल, मी तुला शाळेत घेऊन जातो. भोली वॉज फ्रायटन. भोली घाबरली. शी डिड नॉट नो व्हॉट अ स्कूल वॉज लाईक. तिला माहीतच नव्हतं शाळा वगैरे म्हणजे काय. शी रिमेंबर्ड हाऊ अ फ्यू डेज ॲगो देअर ओल्ड काऊ लक्ष्मी हॅड बीन टर्न्ड आउट ऑफ द हाऊस अँड सोल्ड. आणि तिला आठवण झाली, हाऊ अ फ्यू डेज ॲगो, काही दिवसांपूर्वीच, देअर ओल्ड काऊ, त्यांची जी म्हातारी, जी काही लक्ष्मी नावाची जी गाय होती, ती जरा वृद्ध झालेली असल्यामुळे शी हॅड बीन टर्न्ड आउट ऑफ द हाऊस, तिला घरातून घेऊन विकून टाकण्यात आलं होतं. हे तिला आठवलं आणि भोलीला सुद्धा वाटलं की मला सुद्धा बाहेर घेऊन जाऊन हे विकून टाकतात की काय. नो 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 नो, शी शाउटेड इन टेरर अँड पुल्ड हर हँड अवे फ्रॉम हर फादर्स ग्रीप. आणि ती लगेच टेरर म्हणजे भीतीने जोरजोरात ओरडायला लागली, नाही 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 नाही, मी नाही येणार. अँड पुल्ड हर हँड अवे फ्रॉम हर फादर्स ग्रीप. आणि आपल्या बाबांच्या हातातून हात निसटून घेण्याचा ती प्रयत्न करायला लागली घाबरलेली असल्यामुळे. व्हॉट्स द मॅटर विथ यू, यू फूल, काय झालं तुला या मूर्ख मुली, शाउटेड रामलाल. आय एम ओनली टेकिंग यू टू स्कूल, मी तुला फक्त शाळेत घेऊन चाललेलो आहे. देन ही टोल्ड हिज वाईफ, नंतर त्याने आपल्या बायकोला म्हटलं, लेट हर वियर सम डिसेंट क्लोथ्स टुडे, तिला जरा काही चांगले कपडे घाल. और एल्स व्हॉट विल द टीचर्स अँड द अदर स्कूल गर्ल्स थिंक ऑफ अस वेन दे सी हर. अशाच बावळट पोशाखामध्ये तिला जर मी घेऊन गेलो कपड्यांमध्ये, तर तिथले शिक्षक अँड अदर स्कूल गर्ल्स आणि तिथल्या बाकीच्या मुली आपल्याबद्दल काय विचार करतील, म्हणून जरा तिला चांगले कपडे घाल जरा. न्यू क्लोथ्स हॅड नेव्हर बीन मेड फॉर भोली, भोलीसाठी कधीच नवीन कपडे बनवण्यात आलेले नव्हते. द ओल्ड ड्रेसेस ऑफ हर सिस्टर्स वेअर पास ऑन टू हर, तिच्या ज्या आधीच्या ज्या बहिणी होत्या, मोठ्या बहिणी, त्यांचेच कपडे तिला देण्यात येत असत. नो वन केअर टू मेंड और वॉश हर क्लोथ्स, तिचे कपडे कोणीसुद्धा दुरुस्त करत नसे. टू मेंड म्हणजे शिवणे वगैरे, जर काही खराब वगैरे झाले, फाटले वगैरे, तर ते कोणी बरोबर शिवत पण नव्हतं, और वॉश किंवा धूत पण नव्हतं. बट टुडे शी वॉज लकी टू रिसीव अ क्लीन ड्रेस, परंतु आज जरा ती भाग्यशाली ठरली. टू रिसीव, तिला भेटलं अ क्लीन ड्रेस, स्वच्छ धुतलेला ड्रेस तिला भेटला. विच हॅड श्रंक आफ्टर मेनी वॉशिंग, जो सुद्धा श्रंक म्हणजे आकसलेला होता, आकुंचन पावलेला होता. आफ्टर मेनी वॉशिंग, धुवून तो खूप आकुंचित झालेला होता. अँड नो लॉंगर फिटेड चंपा, आणि ती चंपा आता काही घालत नव्हती छोटा झाल्या असल्यामुळे, म्हणून तो तिला देण्यात आला. शी वॉज इवन बाथ्ड, तिला आज आंघोळसुद्धा घालण्यात आली होती. अँड ऑइल वॉज रब्ड इन टू हर ड्राय अँड मॅटेड हेअर, आणि तिच्या ड्राय म्हणजे कोरडे अँड मॅटेड म्हणजे गुंतागुंतीत झालेल्या सगळ्या केसांमध्ये तेलसुद्धा लावण्यात आलं. ऑइल वॉज रब्ड. ओनली देन डिड शी बिगिन टू बिलीव्ह दॅट शी वॉज बिईंग टेकन टू अ प्लेस बेटर दॅन हर होम, आणि तेव्हाच तिला विश्वास बसला, टू बिलीव्ह म्हणजे विश्वास बसला, दॅट शी वॉज बिईंग टेकन टू अ प्लेस बेटर दॅन हर होम, की तिला आपल्या घरापेक्षा चांगल्या ठिकाणी तिला घेऊन घेऊन जात आहेत तिचे वडील, असा तिला विश्वास बसला होता. वेन दे रीच द स्कूल, जेव्हा ते शाळेला पोचले, द चिल्ड्रन वेअर ऑलरेडी इन देअर क्लासरूम, सगळी मुलं आपल्या क्लासरूम्समध्ये बसलेली होती. रामलाल हँडेड ओव्हर हिज डॉटर टू द हेड मिस्ट्रेस, रामलालने तिथल्या ज्या काही मुख्याध्यापिका होत्या त्यांच्या हवाली या भोलीला केलं. लेफ्ट अलोन द पुअर गर्ल लुक्ड अबाउट हर विथ फिअर लेडन एज, आणि एकटी सोडल्यानंतर द पुअर गर्ल लुक्ड अबाउट हर, ती मुलगी आपल्या त्या मुख्याध्यापिकेकडे बघत होती. विथ फिअर लेडन आईज, आणि डोळे बिचारी, त्या डोळ्यांमध्ये भीती होती. देअर वेअर सेव्हरल रूम्स, आणि त्या शाळेमध्ये भरपूर खोल्या होत्या. सेव्हरल म्हणजे भरपूर खोल्या होत्या. अँड इन ईच रूम गर्ल्स लाईक हर स्क्वॉटेड ऑन मॅट्स, आणि प्रत्येक खोल्यांमध्ये तिच्याचसारख्या काही मुली मांडी मारून बसलेल्या होत्या खाली सतरंजीवर. स्क्वॉटेड ऑन म्हणजे मांडी मारून बसलेले सतरंजीवर. रीडिंग फ्रॉम बुक्स, पुस्तकातून वाचत बसलेल्या होत्या. ऑर रायटिंग ऑन स्लेट्स, किंवा आपल्या पाट्यांवर त्या लिहित बसलेल्या होत्या. स्लेट्स म्हणजे. द हेड मिस्ट्रेस आस्क्ड भोली टू सिट डाऊन इन अ कॉर्नर इन वन ऑफ द क्लासरूम, मुख्याध्यापिकेने भोलीला सांगितले टू सिट डाऊन इन अ कॉर्नर इन वन ऑफ द क्लासरूम, कोणते एखाद्या क्लासरूममध्ये जा, वर्गामध्ये, आणि एका कोपऱ्यामध्ये जाऊन बस. भोली डिड नॉट नो व्हॉट एक्झॅक्टली अ स्कूल वॉज लाईक, भोलीला कधीच माहीत नव्हतं की शाळा म्हणजे काय. हा विषय तिच्यासाठी सर्वप्रथमच ती बघत होती.
म्हणून तिला शाळेबद्दल काहीच माहिती नव्हती. व्हॉट हॅपन्ड देअर, तिथे काय घडते हे सुद्धा तिला माहीत नव्हतं. बट शी वॉज ग्लॅड टू फाइंड सो मेनी गर्ल्स, आणि ती खूप खुश झाली होती. ग्लॅड म्हणजे खुश. टू फाइंड सो मेनी गर्ल्स, भरपूर मुली तिथे बसलेल्या होत्या हे बघून तिला खूप आनंद झाला. ऑलमोस्ट ऑफ हर ओन एज प्रेझेंट देअर, आणि तिच्याच वयाच्या सगळ्या मुली बघून तिला खूप आनंद झाला. शी होप दॅट, म्हणून तिने विचार केला किंवा अपेक्षा केली, दॅट वन ऑफ दिस गर्ल्स माइट बिकम हर फ्रेंड, की यापैकीच एखादी मुलगी माझी मैत्रीण बनेल, अशी तिने अपेक्षा केली. द लेडी टीचर हू वॉज इन द क्लास वॉज सेईंग समथिंग टू द गर्ल्स, त्या शाळेमध्ये मुलींची शाळा असल्यामुळे शिक्षिका होत्या. लेडी टीचर काय करत होती, शी वॉज इन द क्लास अँड वॉज सेईंग समथिंग टू द गर्ल्स, आणि ती मुलींना काहीतरी इन्स्ट्रक्शन देत होती. बट भोली कुड अंडरस्टँड नथिंग, परंतु भोलीला काही समजत नव्हतं. अंडरस्टँड म्हणजे समजणे. शी लुक्ड ॲट द पिक्चर्स ऑन द वॉल, भोली काय करत होती, त्या शाळेमधल्या वर्गातल्या सगळ्या पिक्चर्सकडे, भिंतीवर लावलेल्या पिक्चर्सकडे ती बघत बसलेली होती. द कलर्स फॅसिनेटेड हर, फॅसिनेटेड म्हणजे आकर्षित करणे. ती काही रंग सगळे त्या कलर्स वगैरे होते त्यामुळे ती खूप आकर्षित झालेली होती त्या सगळ्या गोष्टींकडे. द हॉर्स वॉज ब्राऊन जस्ट लाईक द हॉर्स ऑन विच द तहसीलदार हॅड कम टू विजिट देअर विलेज. पिक्चरमध्ये त्या पोस्टरवरती जे काही चित्र वगैरे लावलेले होते त्या चित्रांमध्ये जो घोडा दिसत होता तो घोडासुद्धा ब्राऊन रंगाचाच होता, तपकिरी रंगाचाच होता, त्या घोड्यासारखा ज्याच्यावर तहसीलदार साहेब त्यांच्या गावामध्ये नेहमी भेट देण्यासाठी येत असत. म्हणजे रिअलमध्ये दिसणारा घोडा आणि पिक्चरमध्ये दिसणारा घोडा हा सारखाच तिला वाटत होता. द गोट वॉज ब्लॅक लाईक द गोट ऑफ देअर नेबर, जी शेळी होती पिक्चरमध्ये असलेली ती तिच्या शेजारी असलेल्या शेळीसारखीच काळी होती. द पॅरेट वॉज ग्रीन लाईक द पॅरेट शी हॅड सीन इन द मँगो ऑर्चर्ड, आमराईच्या झाडांमध्ये किंवा आमराईमध्ये बघितलेला जो पोपट होता हिरव्या रंगाचा, तो तिने बघितलेला पोपट आणि या पिक्चरमध्ये दिसत असलेला हिरवा रंगाचा पोपट हा सुद्धा तसाच होता. अँड द काऊ वॉज जस्ट लाईक देअर लक्ष्मी, आणि चित्रामध्ये दिसत असलेली गाय ही त्यांच्याच गायीसारखी लक्ष्मीसारखी दिसत होती. अँड सडनली भोली नोटीस दॅट द टीचर वॉज स्टँडिंग बाय हर साईड स्माइलिंग ॲट हर, आणि अचानक सडनली म्हणजे अचानक भोलीने बघितले दॅट द टीचर वॉज स्टँडिंग बाय हर साईड, की एक शिक्षिका तिच्या बाजूला येऊन उभी राहिली, स्माइलिंग ॲट हर, आणि तिच्याकडे बघून हसत होती, स्माइल करत होती. व्हॉट्स युअर नेम लिटिल वन, तुझं नाव काय बाळा. भो. शी कुड स्टॅमर नो फर्दर दॅन दॅट. भोलीला यासमोर फक्त तिने म्हटलं भो, आणि ती तोतरी बोलायला लागली, अडखळत बोलायला लागली, आणि या व्यतिरिक्त ती समोर काही बोलू शकली नाही. देन शी बिगॅन टू क्राय, आणि ती रडायला सुरुवात झाली. अँड टीयर्स फ्लोड फ्रॉम हर आईज इन अ हेल्पलेस फ्लड, आणि बिलकुल अश्रूंचा पूर व्हायला लागला तिच्या डोळ्यांमधून, आणि ती काहीच करू शकत नव्हती. शी केप्ट हर हेड डाऊन ॲज शी सॅट इन हर कॉर्नर, आणि आपलं डोकं खाली टेकवून ती रडायला लागली. नॉट डेअरिंग टू लुक अप ॲट द गर्ल्स, आणि ती त्या मुलींकडे सुद्धा बघू शकत नव्हती. हू शी न्यू वेअर स्टील लाफिंग ॲट हर, ज्या ती ज्यावेळेला बोलायला लागली त्यावेळेला तिच्याकडे हसत बघत होत्या, हसायला लागलेल्या होत्या, म्हणून त्यांच्याकडे बघण्याची सुद्धा तिची हिंमत होत नव्हती. वेन द स्कूल बेल रँग, आणि ज्यावेळेला शाळेची घंटा वाजली, ऑल द गर्ल्स स्करीड आउट ऑफ द क्लासरूम. स्करीड म्हणजे रॅन ऑर मूड अवे इन अ हरी, इतरत्र पळायला लागल्या, आपापल्या घरी जाण्यासाठी निघून गेल्या. ऑल द गर्ल्स करीड आउट ऑफ द क्लासरूम, सगळ्या क्लासरूमच्या बाहेर निघून गेल्या. बट भोली डेअर्ड नॉट लिव्ह हर कॉर्नर, परंतु भोली काही आपला जो काही कोपऱ्यामध्ये बसलेली होती, नॉट लिव्ह हर कॉर्नर, तिथून काही बाहेर पडत नव्हती, हिंमत तिची होत नव्हती. हर हेड स्टील लोड, अजूनही ती खाली डोकं मान घालून आपल्या गुडघ्यांवरती मान टेकून डोकं टेकून रडत होती. शी केप्ट ऑन सॉबिंग, आणि हुंदके देत होती भोली. द टीचर्स व्हॉइस वॉज सो सॉफ्ट अँड सुदिंग, आणि लगेच तिच्या शिक्षिकेने तिला आवाज दिला भोली. तिचा आवाज खूप मृदू होता, सॉफ्ट होता, अँड सुदिंग, आणि खूप सुखदायक होता. इन ऑल हर लाईफ शी हॅड नेव्हर बीन कॉल्ड लाईक दॅट, तिच्या संपूर्ण आयुष्यामध्ये आत्तापर्यंत तिला इतकं प्रेमाने कोणी आजपर्यंत आवाज दिलेला नव्हता. इट टच्ड हर हार्ट, आणि हे तिच्या हृदयाला लागलं, तिला चांगलं वाटलं. गेट अप सेड द टीचर. उठ बाळा. इट वॉज नॉट अ कमांड बट जस्ट अ फ्रेंडली सजेशन. ही तिच्यासाठी एखादी जरबयुक्त किंवा भीतीयुक्त कमांड नव्हती, आज्ञा नव्हती,
बट जस्ट अ फ्रेंडली सजेशन, फक्त तिला एक मित्रत्वाचं दिलेलं एक सजेशन होतं, सूचना होती. भोली गॉट अप, भोली उभी राहते. नाऊ टेल मी युअर नेम, आता मला तुझं नाव सांग. स्वेट ब्रोक आउट ओव्हर हर होल बॉडी, भोलीच्या संपूर्ण सर्वांगाला घाम सुटलेला होता. स्वेट म्हणजे घाम. वुड हर स्टॅमरिंग टंग अगेन डिस्ग्रेस सर, तिची भोपडी जी उलटत नव्हती किंवा तिची तोतरी बोलणारी जी जीभ होती ती पुन्हा तिला शर्मेने मान घालण्यास भाग पाडेल का? फॉर द सेक ऑफ दिस काइंड वुमन, आणि म्हणून या दयावान जी काही स्त्री होती तिच्यासाठी तिला काही बोलता येईल का? इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल भोली आणि तिची शिक्षिका इथे दिसत आहे. हाऊएव्हर शी डिसाइडेड टू मेक एन एफर्ट, तरीसुद्धा भोलीने विचार केला, तरीही शी डिसाइडेड टू मेक एन एफर्ट, की मी एक प्रयत्न करून बघते. शी हॅड सच अ सुदिंग व्हॉइस शी वुड नॉट लाफ ॲट हर, तिच्या शिक्षिकेचा इतका चांगला आवाज होता, सुदिंग व्हॉइस होता, सुखदायक आवाज होता. शी वुड नॉट लाफ ॲट हर, ती तिच्यावर हसणार नव्हती हे तिला माहीत होतं. भ भ भो भो शी बिगॅन टू स्टॅमर, ती पुन्हा बोलायला सुरुवात झाली. आपलं नाव जे काही असेल ते पुन्हा ती अडखळत बोलायला लागली. वेल डन, द टीचर एनकरेज्ड हर, खूप छान, बोल बोल, काय नाव आहे तुझं? शिक्षिकेने तिला प्रोत्साहित केलं. एनकरेज म्हणजे प्रोत्साहित करणे. कम ऑन नाव, द फुल नेम, पूर्ण नाव सांग. हां सांग बाळा सांग. भ भ भो भोली. ॲट लास्ट शी वॉज एबल टू से इट अँड फेल्ट रिलीव्ड ॲज इफ इट वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट. आणि शेवटी तिने आपलं नाव घेतलंच आणि तिने सांगितलं माझं नाव भोली आहे म्हणून. शी वॉज एबल टू से इट अँड फेल्ट रिलीव्ड, आणि जसं तिने आपलं नाव सांगितलं तिला हायसं वाटलं आणि असं वाटलं की जसं तिने आपल्या जीवनामध्ये खूप मोठी कामगिरी केली म्हणून आपलं नाव सांगून. वेल डन, खूप छान. द टीचर पॅटेड हर अफेक्शनेटली, त्या शिक्षिकेने अफेक्शनेटली म्हणजे प्रेमाने तिला शाबासकी दिली. पॅटेड म्हणजे शाबासकी देणे. आणि म्हणाली पुट द फिअर आउट ऑफ युअर हार्ट, आता तुझ्या मनातली सगळी भीती जी आहे तुझ्या मनातून बाहेर काढून टाक. अँड यू विल बी एबल टू स्पीक लाईक एव्हरीवन एल्स, आणि ही भीती ज्या वेळेला तू बाहेर काढली ना तू इतरांसारखी तू सुद्धा बोलायला सुरुवात करशील, म्हणून चिंता करू नकोस. भोली लुक्ड अप ॲज इफ टू आस्क रिअली, भोलीने तिच्याकडे बघितलं आणि काही न बोलताच फक्त तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव असे वाटत होते जसं ती विचारू इच्छित होते, खरंच का? यस इट विल बी व्हेरी इझी, खूप सोपं आहे. यू जस्ट कम टू स्कूल एव्हरी डे, तू फक्त शाळेला दररोज ये. विल यू कम, येशील ना तू शाळेला? भोली नॉडेड, भोलीने मान हलवून उत्तर दिलं, हो मी येईल म्हणून. नो से इट अलाउड, पण शिक्षिकेने म्हटलं मान हलवून उत्तर नाही द्यायचं आहे, तोंडातून बोल, काय बोलायचं आहे जे काही असेल ते. यस, आणि ती म्हणाली हो. अँड भोली हरसेल्फ वॉज ॲस्टॉनिश्ड, आश्चर्यचकित होणे. ॲस्टॉनिश्ड म्हणजे दॅट शी हॅड बीन एबल टू से इट, की ती बोलू शकली, जे काही न अडखळता ती बोलू शकली यस हा शब्द. डिडंट आय टेल यू, नाऊ टेक दिस बुक, मी म्हटलं नव्हते का तू दुसऱ्यांसारखं सगळ्यांसारखं बोलू शकते म्हणून, आता हे पुस्तक घे. द बुक वॉज फुल ऑफ नाईस पिक्चर्स, ते पुस्तक पूर्ण नाईस पिक्चर्सने खूप सारे त्याच्यामध्ये चित्र होते. अँड द पिक्चर्स वेअर इन कलर, आणि सगळे पिक्चर्स कसे होते, रंगीबिरंगी होते. त्यामध्ये डॉग होते, कुत्र्याचं चित्र होतं, मांजरीचं चित्र होतं, शेळीचं चित्र होतं, घराचं चित्र होतं, पोपट होता, टायगर होता, वाघ होता. अँड अ काऊ जस्ट लाईक लक्ष्मी, आणि त्यांच्या गाईसारखी लक्ष्मीसारखी गायसुद्धा होती. अँड विथ एव्हरी पिक्चर वॉज अ वर्ड इन बिग ब्लॅक लेटर्स, आणि प्रत्येक चित्राच्या खाली त्या जे काही चित्र आहे त्या चित्राचं नाव होतं मोठ्या काळ्या अक्षरांमध्ये लिहिलेलं. इन 1 month यू विल बी एबल टू रीड धिस बुक, एका महिन्यात तू हे पुस्तक वाचू शकशील. देन आय विल गिव्ह यू अ बिगर बुक, नंतर मी तुला एक मोठं पुस्तक देईल. सिम्पल फ्युचर टेन्स वापरलेला बघा. आय विल गिव्ह यू, मी तुला देईल. ओके. देन अ स्टील बिगर वन, आणि त्यानंतर अजून मोठं पुस्तक देईल. इन टाईम यू विल बी मोर लर्नेड, आणि काही दिवसानंतर तू खूप शिकलेली होऊन जाशील. देन एनीवन एल्स, या जगामध्ये या एनिवन एल्स इन द विलेज, या विलेजमध्ये या खेड्यागावामध्ये सगळ्यात हुशार तू राहशील. देन नो वन विल एव्हर बी एबल टू लाफ ॲट यू, आणि नंतर मग कोणीच तुला चिडवणार नाही, हसणार नाही. पीपल विल लिसन टू यू विथ रिस्पेक्ट, सगळे लोक तुला आदराने तुझं ऐकतील. अँड यू विल बी एबल टू स्पीक विदाउट द स्लाइटेस्ट स्टॅमर, आणि तू सुद्धा बोलू शकशील
न अडखळता, स्लायटेस्ट स्टॅमर म्हणजे जरासंही न तोत्र बोलता तू बोलू शकशील. अंडरस्टँड? नाव गो होम. आता समजलं ना? आता घरी जा. अँड कम बॅक अर्ली टुमॉरो मॉर्निंग. आणि उद्या सकाळी लवकर शाळेला ये. Bholi felt as if suddenly all the bells in the village temple were ringing and the trees in front of the schoolhouse had blossomed into big red flowers. भोलीला अचानक इतका आनंद व्हायला लागला आणि तिला असा भास झाला की त्यांच्या गावातल्या सगळ्या मंदिरांच्या घंटा ज्या होत्या त्या एक सोबतच वाजायला लागलेल्या आहे की काय. इतका आनंद तिला व्हायला लागला होता. अँड द ट्रीज इन फ्रंट ऑफ द स्कूल हाऊस, आणि तिच्या घरासमोरचे तिच्या शाळेसमोरचे जितके काही झाडं आहेत त्या सगळ्यांना अचानकच मोठमोठे लाल रंगाचे फुलं लागले की काय असं तिला भास व्हायला लागलेला होता. इतका तिला आनंद झालेला होता. हर हार्ट वॉज थ्रॉबिंग विथ अ न्यू होप अँड अ न्यू लाईफ. आणि तिचं पूर्ण जे काही हृदय होतं हे धडधडत होतं विथ अ न्यू होप. तिला एका नवीन आशा, एक नवीन अपेक्षा जगण्याची भेटलेली होती आणि तिला एक नवीन आयुष्य भेटलं होतं असं तिला वाटत होतं. इथपर्यंत झाला पार्ट 1. पार्ट 2 कडे वळूया आपण. पार्ट 2 मध्ये काय अतिशय इंटरेस्टिंग स्टोरी आहे मित्रांनो. समोर भोलीसोबत काय होते ते आपण बघणार आहोत. दस द इयर्स पास्ट. अशा पद्धतीने दिवस असेच निघत जात होते. द विलेज बिकेम अ स्मॉल टाउन. आता खेडं हे खेडं राहिलं नव्हतं तर एक छोटं शहर झालं होतं. द लिटिल प्रायमरी स्कूल बिकेम हायस्कूल. छोटी प्राथमिक शाळा आता हायस्कूलमध्ये रूपांतरित झालेली होती, माध्यमिक शाळा झालेली होती. देर वेअर नाऊ अ सिनेमा अंडर अ टीन शेड. आणि आता टीन शेडमध्ये एका छोट्याशा खोलीमध्ये टीनाच्या सिनेमा हॉलसुद्धा आलेला होता. पिक्चर वगैरे सुद्धा तिथे लागत होते. अँड अ कॉटन जिनिंग मिल. आणि तिथे कापडाची गिरणी, कापसाची गिरणी जी काही असते, कापडाची गिरणीसुद्धा, जिनिंग मिल ज्याला आपण म्हणतो, तीसुद्धा सुरू झालेली होती. द मेल ट्रेन बिगॅन टू स्टॉप ॲट देअर रेल्वे स्टेशन. आणि मालगाडीसुद्धा त्यांच्या आता रेल्वे स्टेशनवर थांबत होती. वन नाईट आफ्टर डिनर. हे सगळं म्हणजे तिथल्या जे काही शहर, जे काही खेडं होतं तिथल्या विकासाचं प्रतीक दाखवत आहेत बरं का, हे जे काही एक्सप्लेनेशन इथे दिलेलं आहे ते. वन नाईट, एके रात्री, आफ्टर डिनर, जेवण झाल्यानंतर, रामलाल सेट टू हिज वाईफ. रामलाल आपल्या पत्नीला म्हणतो, देन शॅल आय ॲक्सेप्ट बिशंबर्स प्रपोजल. मी बिशंबर्सचा प्रस्ताव, प्रपोजल म्हणजे प्रस्ताव, बिशंबरचा प्रस्ताव स्वीकारू का? कोणाला आपल्याला जर विचारायचं असेल, काही आज्ञा, काही परमिशन वगैरे घ्यायची असेल तर आपण या पद्धतीने सेंटेन्स वापरू शकतो मित्रांनो. शॅल आय ॲक्सेप्ट, शॅल आय गो, शॅल आय राईट. ओके, या पद्धतीने आपण विचारू शकतो बरं का. तर रामलाल आपल्या पत्नीला म्हणतो की बिशंबरचा जो प्रस्ताव आहे तो मी स्वीकारू का? बिशंबरचा काय प्रस्ताव आहे ते आपण बघणार आहोत. येस, सर्टनली, बिलकुल निश्चितच. हिज वाईफ सेड. त्याच्या बायकोने म्हणालं, भोली विल बी लकी टू गेट सच ए वेल टू डू ब्राईड ग्रूम. भोलीला इतका चांगला नवरदेव भेटणारच नाही. अ बिग शॉप. काय काय आहे नवऱ्याकडे? एक मोठं दुकान आहे. अ हाऊस ऑफ हिज ओन. स्वतःचं घर आहे. अँड आय हिअर. आणि मी असं ऐकलेलं आहे, सेव्हरल थाउजंड्स इन द बँक. बँकेमध्ये कितीतरी हजार रुपये आहेत. मोर ओव्हर ही इज नॉट आस्किंग फॉर एनी डावरी. आणि यावरही तो हुंडा मागत नाही. इथे पुन्हा एक प्रथा आपल्याला दिसते बघा, डावरी सिस्टम. हुंडा प्रथा जी काही आहे ती त्या काळात होती, काही प्रमाणात ती आजच्याही काळामध्ये फॉलो केल्या जात आहे. म्हणजे के अब्बास जे आहेत ते रिअलिस्टिक गोष्टींबद्दल आपल्या कथांमध्ये लिहित होते, हे आपल्याला इथे प्रतीत होत आहे बघा. ठीक आहे. तर ती म्हणते की मग तो आपल्याला हुंडासुद्धा मागत नाही आहे, तर यापेक्षा अजून जास्त काय पाहिजे? दॅट्स राईट. बरोबर आहे, तू जे काही म्हणत आहे ते बरोबर आहे. बट ही इज नॉट सो यंग. पण तो तरुण नाही आहे दिसायला. यू नो, ऑलमोस्ट द सेम एज ॲज आय ॲम. तुला माहीत आहे ना, त्याचं वय आणि माझं वय सारखंच आहे म्हणून. म्हणजे वडिलांच्या वयाच्या माणसासोबत तिचं लग्न, विचारा भोलीचं लग्न लावल्यात येत आहे बघा. ठीक आहे. ही सुद्धा एक प्रथा होती त्या काळात. म्हणजे वयस्कर व्यक्तीसोबत लहान मुलींचं लग्न वगैरे सुद्धा लावल्या जात असत. तर ही एक भयंकर प्रथा होती. नंतर वय वाढवण्यात आलं, आता कायद्याचं बंधन आहे. अँड ही ऑल्सो लिम्स. आणि या व्यतिरिक्त सुद्धा तो जरा लंगडासुद्धा आहे, त्याला चालता येत नाही. मोर ओव्हर द चिल्ड्रन फ्रॉम हिज फर्स्ट वाईफ आर क्वाईट ग्रोन अप. आणि पहिल्या पत्नीपासून त्याला असलेली जी मुलं आहेत ते खूप मोठमोठाली आहेत. म्हणजे कशा व्यक्तीसोबत तिचं लग्न ठरवलं जात आहे, त्या मुलीचे आईवडील, त्याबद्दल तुम्ही विचार करा. म्हणजे त्या काळातली सामाजिक परिस्थिती ही कशी होती याची कल्पना आपल्याला या ठिकाणी येऊ शकते.
सो व्हॉट डज इट मॅटर, काय फरक पडतो. हिज वाईफ रिप्लाइड, 45 or 50, 45 किंवा 50, इट इज नो ग्रेट एज फॉर अ मॅन. माणसासाठी इतकं काही मोठं वय नाही आहे हे, किती वय चालतं. वी आर लकी, आपण तर भाग्यशाली आहोत, दॅट ही इज फ्रॉम अनादर विलेज, की ते तो जो बिशंबर आहे तो दुसऱ्या खेड्यागावातला आहे. अँड डज नॉट नो अबाउट हर पॉकमार्क्स, आणि तिच्या पॉकमार्क्सबद्दल म्हणजे देवीचे जे मार्क तिच्या तोंडावरती आहेत, जे शरीरावरती आहेत, त्याबद्दल त्याला माहीतही नाही आहे. अँड हर लॅक ऑफ सेन्स, आणि भुली जरा डोक्याने थोडीशी कमी आहे याबद्दलही त्याला माहीत नाही आहे. इफ यू डोंट ॲक्सेप्ट दिस प्रपोजल, आपण जर हा प्रस्ताव ॲक्सेप्ट केला नाही, शी मे रिमेन अनमॅरिड ऑल हर लाईफ, ती संपूर्ण आयुष्य बिना लग्नाची राहून जाईल. येस, बट आय वंडर व्हॉट भोली विल से, परंतु मी विचार करत होतो यावर भोली काय म्हणेल म्हणून. व्हॉट विल दॅट विटलेस वन से, ती मूर्ख मुलगी काय म्हणणार आहे, तिला कुठं अक्कल आहे. शी इज लाईक अ डम काऊ, ती तर आपल्या गाईसारखी आहे हो, ती काही बोलणार नाही. मे बी यू आर राईट, मला असं वाटतं तू बरोबर बोलतीयस, मटर्ड रामलाल पुटपुटला. इन द अदर कॉर्नर ऑफ द कोर्टयार्ड, त्या घरातल्या एका कोपऱ्यामध्ये भोली ले अवेक ऑन हर कॉट, भोली आपल्या बिछाण्यामध्ये झोपलेली होती आणि ती ऐकत होती. अँड लिसन टू हर पेरेंट्स विस्पर्ड कन्व्हर्सेशन, आणि आपल्या आईवडिलांचं कुजबुज ती ऐकत होती त्या ठिकाणी. भोली बिचारी. बिशंबरनाथ वॉज अ वेल टू डू ग्रोसर, बिशंबरनाथ कसा होता, वेल टू डू ग्रोसर होता, चांगला दुकानदार होता. ही केम विथ अ बिग पार्टी ऑफ फ्रेंड्स अँड रिलेशन्स विथ हिम फॉर द वेडिंग, आणि ही केम विथ अ बिग पार्टी ऑफ फ्रेंड्स, भरपूर मित्र त्याने सोबत घेऊन आला लग्नाला. अँड रिलेशन्स, आणि भरपूर नातेवाईक होते विथ हिम फॉर द वेडिंग. लग्नाचा दिवस उजाडलेला होता, लग्न ठरलेलं होतं, आणि लग्नासाठी तो सगळी वरात वगैरे घेऊन आलेला होता. अ ब्रास बँड प्लेईंग अ पॉप्युलर ट्यून फ्रॉम अन इंडियन फिल्म हेडेड द प्रोसेशन विथ द ब्राईडग्रूम रायडिंग अ डेकोरेटेड हॉर्स. ब्रास बँड, समोर बँड वाजत होता, म्हणजे एखादा इंडियन जी काही लग्न वगैरे असतात, मॅरेज असतात, त्याचं चित्र आपल्या समोर उभं करण्याचा प्रयत्न केला जातो आहे बघा. समोर बँड वाजत आहे. अ पॉप्युलर ट्यून फ्रॉम अन इंडियन फिल्म, एका भारतीय बॉलिवूड फिल्ममधलं गाणं वाजत आहे, आज मेरे यार की शादी है वगैरे जे काही असेल ते. आणि हेडेड द प्रोसेशन, आणि ती मिरवणूक निघालेली आहे, वरात निघालेली आहे, नवरा मुलगा बसलेला आहे डेकोरेटेड हॉर्स सजवलेल्या घोड्यावरती, आणि ब्राईडग्रूम म्हणजे नवरा मुलगा तो येत आहे. रामलाल वॉज ओव्हरजॉईड टू सी सच अ पॉम्प अँड स्प्लेंडर. रामलाल खूप खुश झाला होता, ओव्हरजॉईड टू सी सच पॉम्प अँड स्प्लेंडर, इतकं वैभव आणि इतकं सगळं दिमाग जे काही होता, स्प्लेंडर म्हणजे वैभव, हे सगळं बघून तो खूप खुश झालेला होता. ही हॅड नेवर ड्रीम्ड दॅट हिज फोर्थ डॉटर वुड हॅव सच अ ग्रँड वेडिंग, आणि त्याने कधीच विचार केलेला नव्हता, ड्रीम्ड कधीच स्वप्नसुद्धा बघितलेलं नव्हतं, आपल्या स्वप्नामध्ये सुद्धा त्याने हा विचार केलेला नव्हता की त्याची जी चौथी मुलगी आहे वुड हॅव सच अ ग्रँड वेडिंग, इतकं वैभवशाली लग्न आपल्या मुलीचं होईल, इतकं मोठं, असं कधी त्याने विचार केलेला नव्हता. भोलीज एल्डर्स सिस्टर्स हु हॅड कम फॉर द ऑकेजन वेअर इन्व्हियस ऑफ हर लक, आणि भोलीच्या ज्या मोठ्या बहिणी होत्या त्या सगळ्या या प्रसंगी आलेल्या होत्या लग्नाला. दे वेअर इन्व्हियस ऑफ हर लक, तिच्या भाग्यावर त्या सगळ्या जळत होत्या, किती चांगलं लग्न होऊन राहिलं म्हणून याचं. वेन द ऑस्पिशियस मुमेंट केम, जेव्हा ही शुभ घडी जवळ आली, ऑस्पिशियस मुमेंट म्हणजे शुभ घडी जवळ आली, द प्रिस्ट सेड ब्रिंग द ब्राईड, जो प्रिस्ट होता, पुजारी होता, त्याने म्हटलं की ब्रिंग द ब्राईड, नवरी मुलीला घेऊन या. भोली क्लॅड इन रेड सिल्कन ब्रायडल ड्रेस वॉज लेड टू ब्राईड्स प्लेस नियर द सॅक्रेड फायर. भोली बिलकुल नवऱ्या मुलीच्या पोशाखामध्ये, रेड सिल्कन ब्रायडल ड्रेस, लाल रंगाच्या सिल्क साडीमध्ये ती आलेली होती. वॉज लेड टू ब्राईड्स प्लेस नियर द सॅक्रेड फायर, पवित्र, सॅक्रेड फायर म्हणजे पवित्र अग्नीसमोर, जवळ तिला जिथे नवरी मुलगी बसलेली असते तिथं बसायची असते, तिथं तिला बसवण्यात आलं. गार्लंड द ब्राईड, वन ऑफ हिज फ्रेंड्स प्रॉम्प्टेड बिशंबरनाथ, बिशंबरनाथच्या एका मित्राने त्याला सूचना केली की हार घाल मुलीच्या गळ्यामध्ये. द ब्राईडग्रूम लिफ्टेड द गार्लंड ऑफ येलो मॅरीगोल्ड्स, जो नवरा मुलगा होता बिशंबरनाथ याने तो येलो मॅरीगोल्ड्सचा जो हार होता, झेंडूच्या फुलांचा जो हार होता तो उचलला. अ वुमन स्लिप बॅक द सिल्कन वेल फ्रॉम द ब्राईड्स फेस,
आणि एका स्त्रीने हा जो काही पदर होता, वेल म्हणजे पदर, समोर आलेला जो पदर होता चेहऱ्यावरचा, तो जरा मागे केला भोलीच्या डोक्यावरून. फ्रॉम द ब्राईड्स फेस, तिच्या चेहऱ्यावर आलेला तो पदर थोडासा मागे केला तिने डोक्यावरून. बिशंबर टूक अ क्विक ग्लान्स, बिशंबरने तिच्याकडे लगेच नजर टाकली, कटाक्ष टाकला. द गार्लंड रिमेंड पॉइज्ड इन हिज हँड्स, जसं त्याने तिच्याकडे बघितलं तसंच त्याचे हात तिथेच थांबले. पॉइज्ड म्हणजे इन अ फिक्स पोझिशन, तिथेच थांबले. द ब्राईड स्लोली पुल डाऊन द वेल ओव्हर हर फेस, परंतु भोलीने पुन्हा आपल्या चेहऱ्यावरती जो पदर होता तो खाली करून घेतला. हॅव यू सीन हर, सेड बिशंबर टू द फ्रेंड नेक्स्ट टू हिम, तू बघितलं का तिच्याकडे? शी हॅज पॉकमॉक्स ऑन हर फेस, अरे तिच्या चेहऱ्यावर तर सगळे डाग आहेत देवीच्या रोगाचे. सो वॉट, मग काय झालं? यू आर नॉट यंग इदर, तू काय स्वतःला यंग समजतो का, जवान समजतो का? मे बी, बट इफ आय एम टू मॅरी हर, हर फादर मस्ट गिव्ह मी 5,000 रुपीज. जवान तर नाही आहे, परंतु जर तिच्यासोबत मला लग्न करायचं असेल तर तिच्या बापाने मला 5,000 रुपये द्यायला पाहिजे. मला हे आधी माहीत नव्हतं की तिच्या चेहऱ्यावर असं असं हे आहे म्हणून, पोकमार्क्स आहेत म्हणून. रामलाल वेंट अँड प्लेस्ड हिज टर्बन हिज ऑनर ॲट बिशंबर्स फीट, रामलाल बिचारा गेला आणि आपली जी पगडी होती, टर्बन म्हणजे पगडी, आणि तो त्याचा मान होता, सन्मान होता. म्हणजे लोकांची जी पगडी असते ती त्यांचा सन्मान असतो, मान असतो. तो सन्मान, तो मान जो काही होता तो त्याने बिशंबरनाथच्या पायावर ठेवून दिला. डू नॉट ह्युमिलेट मी, सो टेक 2,000 रुपीज, अशा पद्धतीने मला माझी बेइज्जत करू नका. ह्युमिलेट म्हणजे बेइज्जत करणे. 2,000 रुपये घेऊन घ्या, 5,000 तर देऊ शकणार नाही, 2,000 घेऊन घ्या. नो, 5,000 बिलकुल नाही, 5,000 लागतील. और वी गो बॅक, नाही तर आम्ही परत जातो. कीप युअर डॉटर, तुझी मुलगी तुझ्याजवळ ठेव. बी ए लिटिल कन्सिडरेट प्लीज, तुम्ही थोडंसं विचार करा ना. इफ यू गो बॅक, जर तुम्ही परत गेलात, आय कॅन नेवर शो माय फेस इन द विलेज, मी माझा चेहरा या पूर्ण गावामध्ये दाखवण्याच्या लायकीचा राहणार नाही. देन आउट विथ 5,000, मग जा 5,000 घेऊन ये. टीयर्स स्ट्रीमिंग डाऊन हिज फेस, रामलाल रडायला लागला. रामलाल वेंट इन, रामलाल घरात गेला. ओपन द सेफ, आपली तिजोरी उघडली. अँड काउंटेड आउट द नोट्स, आणि 5,000च्या कडक नोटा त्याने मोजल्या. ही प्लेस्ड द बंडल ॲट द ब्राईडग्रूम्स फीट, आणि येऊन त्याने जे काही पैसे होते त्या बिशंबरनाथच्या पायावरती ठेवून दिले. ऑन बिशंबर्स ग्रेडी फेस अपियर्ड अ ट्रायम्फंट स्माईल, बिशंबरच्या त्या लोभी चेहऱ्यावर, ग्रेडी म्हणजे लोभी चेहऱ्यावर एक ट्रायम्फंट स्माईल, विजयाचं प्रतीक, विजय दिसत होता त्याच्या चेहऱ्यावरती आणि हसत होता. ट्रायम्फंट म्हणजे विजयी झाल्याचा भाव त्याच्या चेहऱ्यावरती होता. ही हॅड गॅम्बल्ड अँड वॉन, त्याने जरा, त्याला माहीत होती सगळी गोष्ट, परंतु त्याने एक असाच जुवा, ज्याला आपण म्हणतो एखादा, करून बघू आपण, जर जमलंच तर, गॅम्बल्ड. गिव्ह मी द गार्लंड, ही अनाऊन्स्ड, आणि तो जिंकला सुद्धा. अँड गिव्ह मी द गार्लंड, आणा तो हार, ही अनाऊन्स्ड. लगेच त्याने म्हटलं तो हार घेऊन या. वन्स अगेन द वेल वॉज स्लिप बॅक फ्रॉम द ब्राईड फेस, बट दिस टाइम हर आईज वेअर नॉट डाऊनकास्ट, पुन्हा एकदा पदर थोडा मागे करण्यात आला, परंतु आता नवरी मुलीचे जे डोळे होते ते काही खाली नव्हते. डाऊनकास्ट म्हणजे खाली, लुकिंग डाऊनवर्ड्स, खाली बघत नव्हते. शी वॉज लुकिंग अप, ती वरती बघत होती. लुकिंग स्ट्रेट ॲट हर प्रॉस्पेक्टिव्ह हजबंड, आपल्या होणाऱ्या, प्रॉस्पेक्टिव्ह म्हणजे होणाऱ्या नवऱ्याच्या डोळ्यामध्ये डोळे टाकून ती बघत होती. अँड इन हर आईज देर वॉज नीदर अँगर नॉर हेट, आणि तिच्या डोळ्यांमध्ये अँगर म्हणजे राग नव्हता किंवा हेट, तिरस्कार नव्हता. ओनली कोल्ड कंटेम्प्ट, फक्त एक थंड तिरस्कार तिच्या चेहऱ्यावरती डोळ्यांमध्ये दिसत होता. बिशंबर रेज द गार्लंड टू प्लेस इट अराउंड द ब्राईड्स नेक, बिशंबरने हार जो होता तो तिच्या गळ्याभोवती टाकण्याचा प्रयत्न केला. बट बिफोर ही कुड डू सो, परंतु तो हार गळ्यामध्ये टाकण्याआधीच Boli's hand struck out like a streak of lightning and Garland was flung into the fire. भोलीने एखादी वीज कडकडावी तसा तो हार त्याच्या हातातून हिसकला आणि तो पवित्र अग्नीमध्ये फेकून दिला. शी गॉट अप, आणि ती उठली. अँड थ्री अवे द वेल, आणि आपल्या डोक्यावरचा पदर बाजूला करत म्हटली, पिताजी, बाबा, सेड भोली इन अ क्लिअर लाऊड व्हॉइस. आपल्या पूर्ण स्पष्ट आवाजामध्ये तिने आपल्या बाबांना म्हटलं, पिताजी,
and her father, mother, sisters, brothers, relations, and neighbors were startled to hear her speak without even the slightest stammer. आणि तिचे जे काही बाबा होते, आई होती, बहीण होती, भाऊ होते आणि सगळे नातेवाईक होते, हे सगळे स्टार्टल्ड. दे वेअर ऑल स्टार्टल्ड. ते सगळे आश्चर्यचकित झाले होते की कोणतंही न अडखळता भोली इतक्या चांगल्या पद्धतीने कशी बोलू शकते. पिताजी, टेक बॅक युअर मनी. भोली म्हणायला लागली, बाबा परत घ्या ते पैसे. आय एम नॉट गोइंग टू मॅरी धिस मॅन. मी या माणसासोबत लग्न करणार नाही. रामलाल वॉज थंडरस्ट्रक. रामलालला बिलकुल एखादी वीज पडावी तसं झालं. आश्चर्यचकित झाला. द गेस्ट्स बिगॅन टू विस्पर. आणि सगळे जे काही तिथले आलेले गेस्ट होते, पाहुणे मंडळी होते, सगळे कुजबूज करायला लागले. सो शेमलेस. अरे कशी मुलगी आहे ही, किती बेशरम आहे. सो अगली, इतकी कुरूप. अँड सो शेमलेस, तरीसुद्धा इतकी बेशरम. भोली, आर यू क्रेझी. भोली, तू पागल झालीस का. शाउटेड रामलाल. यू वॉन्ट टू डिस्ग्रेस युअर फॅमिली. तू आमची इज्जत घालवू पाहते का. डिस्ग्रेस म्हणजे इज्जत घालवणे. हॅव यू सम रिगार्ड फॉर आवर इज्जत. इथं आउट नको, अवर पाहिजे होता. हॅव यू सम रिगार्ड फॉर आवर इज्जत. आमच्या इज्जतीचा काही तुला काही आहे की नाही. फॉर द सेक ऑफ युअर इज्जत, सेड भोली, आय वॉज विलिंग टू मॅरी धिस लेम ओल्ड मॅन. तुमच्या इज्जतीसाठी, फॉर द सेक ऑफ म्हणजे त्यासाठी, तुमच्या इज्जतीसाठी बाबा, आय वॉज विलिंग टू मॅरी धिस लेम ओल्ड मॅन. मी या लंगड्या म्हाताऱ्यासोबत लग्न करायला तयार झाली होती. बट आय विल नॉट हॅव सच अ मीन, ग्रीडी अँड कंटेम्प्टेबल कॉवर्ड ॲज माय हजबंड. परंतु आता असा मीन, नीच, ग्रीडी, लोभी अँड कंटेम्प्टेबल कॉवर्ड, असा भित्रा तिरस्कारयुक्त व्यक्तीसोबत मी लग्न करणार नाही. अशा व्यक्तीला मी माझा हजबंड म्हणून, नवरा म्हणून मान्य करत नाही. आय वोंट, आय वोंट, आय वोंट. मी करणार नाही. ऑल थॉट शी वॉज अ हार्मलेस डम काऊ. काय बेशरम मुलगी आहे. आम्ही विचार केला होता ही तर एखादी गरीब गाय आहे म्हणून की काय, परंतु ही तर खूप बेशरम आहे. भोली टर्न्ड व्हायलेंटली ऑन द ओल्ड वुमन. भोली खूपच रागावून त्या म्हाताऱ्या बाईकडे म्हणायला लागली, येस आंटी, हो, यू आर राईट, बरोबर आहे काकू. यू ऑल थॉट आय वॉज अ डम ड्रिव्हन काऊ. तुम्ही सगळं विचार करत होते की मी एखादी मुकी गाय आहे. दॅट्स वाय यू वॉन्टेड टू हँड मी ओव्हर टू दिस हार्टलेस क्रिचर. म्हणूनच तुम्ही या निर्दयी जनावराच्या हातात मला देत होतात. बट नाऊ द डम काऊ, द स्टॅमरिंग फुल इज स्पीकिंग. परंतु आता ही जी गरीब गाय आहे, जी अडखळत बोलणारी जी मूर्ख मुलगी होती, ती आता बोलेल. डू यू वॉन्ट टू हिअर मोअर. तुम्हाला अजून जास्त ऐकायचं आहे का, इच्छा आहे का. विशंबरनाथ द ग्रोसर स्टार्टेड टू गो बॅक विथ हिज पार्टी. विशंबरनाथ लगेच आपल्या पार्टीसोबत जे काही लोक होते त्यांच्यासोबत जायला निघाला. द कन्फ्यूज बँड्समॅन थॉट दिस वॉज द एंड ऑफ द सिरेमनी. त्या बँडवाल्यांना कळत नव्हतं की हे काय संपलं, काय लग्न लागलं की काय. त्यांना ते बाहेर बसलेले असतात बिचारे, त्यांना माहीत नसतं लग्न वगैरे लागलेलं आहे का. ते फक्त विचार करत असतात की केव्हा सावधान म्हटलं जातं आणि लगेच लग्न होतं. तर त्या बँड्समॅनला काही माहीत नव्हतं विशंबरनाथ नवऱ्या मुलगीला नच घेतात बाहेर पडायला लागलेला होता, म्हणून त्यांना काही समजत नव्हतं. अँड स्ट्रक अप अ क्लोजिंग सॉन्ग. त्यांना वाटलं लग्न झालं म्हणून ते सुद्धा आपलं जे काही क्लोजिंग सॉन्ग आहे ते वाजवायला लागलेले होते. बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है, जे काही असेल ते. रामलाल स्टूड रूटेड टू द ग्राउंड. रामलाल तिथंच आपल्या जागेवर उभा राहिला होता. हिज हेड बोड लो विथ द वेट ऑफ ग्रीफ अँड शेम. दुःखाने आणि शर्मेने त्याची मान खाली गेलेली होती. बोड लो म्हणजे खाली जाणे. द फ्लेम्स ऑफ द सॅक्रेड फायर स्लोली डाईड डाऊन. आणि ज्या काही फ्लेम्स ऑफ द सॅक्रेड फायर होत्या, पवित्र अग्नीच्या ज्वालासुद्धा आता मंद झालेल्या होत्या, विझलेल्या होत्या. एव्हरी वन वॉज गॉन. सगळे चालले गेलेले होते. रामलाल टर्न टू भोली अँड सेड. रामलाल भोलीकडे वळला आणि म्हणाला, बट वॉट अबाउट यू. नो वन विल एव्हर मॅरी यू नाऊ. व्हॉट शॅल वी डू विथ यू. अगं पण तुझ्याबद्दल तू विचार केला आहेस का. नो वन विल एव्हर मॅरी यू नाऊ. आता तुझ्यासोबत कोणीच लग्न करणार नाही. व्हॉट शॅल वी डू विथ यू. आता आम्ही काय करू तुझं. अँड सुलेखा सेड इन अ व्हॉइस दॅट वॉज काम अँड स्टेडी. आणि आता सुलेखा अतिशय शांत आणि स्थिर आवाजामध्ये बोलायला लागली, डोंट यू वरी. बाबा चिंता करू नका. पिताजी, इन युअर ओल्ड एज. बाबा तुमच्या म्हातारपणामध्ये आय विल सर्व यू. मी तुमची सेवा करेल. अँड मदर, आणि आईची सुद्धा सेवा करेल. अँड आय विल टीच इन द सेम स्कूल वेअर आय लर्न सो मच.
आणि याच गावातल्या शाळेमध्ये मी शिकवेल, मी शिक्षिकेची नोकरी करेल जिथे मी हे सगळं काही शिकलेलं आहे. इजंट दॅट राईट मॅडम? बरोबर आहे की नाही मॅडम? द टीचर हॅड ऑल अलॉंग स्टूड इन अ कॉर्नर. भोलीची शिक्षिका, ज्यांनी तिला सगळं शिकवलेलं होतं, ज्यांनी तिच्यामध्ये आत्मविश्वास भरलेला होता, ज्यांनी तिला आत्मविश्वासाने सगळ्यांसमोर बोलायला शिकवलेलं होतं, त्या एका कोपऱ्यामध्ये उभ्या होत्या, वॉचिंग द ड्रामा. आणि सगळा जो काही ड्रामा इथं घडत होता त्या बघत होत्या. येस भोली, ऑफकोर्स, बरोबर आहे भोली, बिलकुल, तो आपल्या शाळेमध्ये शिकवणार आहेस, शी रिप्लाइड. अँड इन हर स्माइलिंग आईज, आणि तिच्या त्या डोळ्यांमध्ये, हसऱ्या डोळ्यांमध्ये शिक्षिकेच्या, वॉज द लाईट ऑफ अ डीप सॅटिस्फॅक्शन. एक तेज होतं त्यांच्या डोळ्यामध्ये, ऑफ डीप सॅटिस्फॅक्शन, समाधानाचं तेज त्यांच्या डोळ्यामध्ये प्रतीत होत होतं. दॅट अन आर्टिस्ट फील्स. ते तेज कशा पद्धतीचं होतं? एखादा कलाकार जो असतो ज्या वेळेला फील्स वेन कंटम्प्लेटिंग द कम्प्लिशन ऑफ हर मास्टरपीस, त्याने बनवलेली सगळ्यात सुंदर कलाकृती, मास्टरपीस म्हणजे कलाकृती, एखाद्या कलाकाराने बनवलेली सगळ्यात चांगली त्याची जी कलाकृती असते त्याच्याकडे निरखून बघत, कंटम्प्लेटिंग म्हणजे विचार करत बसणे, त्याच्याकडे बघत निरखून बघत राहत असतो तो व्यक्ती, एखादा कलाकार. ती पूर्ण झालेली असती कलाकृती, तेव्हा तो ज्या नजरेने त्याच्याकडे बघतो, तशी ती शिक्षिका आपल्या त्या भुलीकडे, आपल्या विद्यार्थिनीकडे बघत असते आणि तिचा आत्मविश्वास इतका वाढलेला आहे शिक्षणामुळे हे ती बघते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो बघा, खूप महत्त्वाचं आहे, शिक्षण घेणं खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हटलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. इथे सुलेखासुद्धा गुरगुरल्याशिवाय राहिली नाही आहे बघा, लक्षात घ्या, कारण तिने त्या वाघिणीचं दूध पिलेलं आहे. म्हणजे ते शिक्षण आहे. म्हणून शिक्षण किती महत्त्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये हे सुद्धा इथे ठसवण्याचं काम के अभ्यास करतायत आपल्यासमोर. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रथा, चालीरीती त्या काळातल्या ज्या होत्या त्या के अब्बासने आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. देर आर सो मेनी बॅड कस्टम्स और ट्रॅडिशन्स दॅट वर गोईंग ऑन इन आवर इंडियन सोसायटी ॲक्च्युली. अँड पीपल लाईक महात्मा ज्योतिबा फुले और many other people, they tried to emancipate these people actually, to make the society better by making the people educate, लोकांना एज्युकेट केलं, and then all these changes happened in the society actually. So we learned so many things from this lesson actually. You should all remember whatever the things are told, though the small or a daughter is there, we should not consider that daughters are not actually intelligent, or they should not be given any education in their life. They are also equally important in the life of parents, so they should be given equal opportunity like their sons also. And you might be observing the thing that all over the world the girls are shining bright, so all these things should be considered throughout the whole lesson. पूर्ण लेसनचा मीनिंग तुम्हाला समजलेला असेल. आपण वन गोमध्ये पूर्ण लेसन कंप्लीट केलेला आहे. दॅट्स वाय द होल लेसन वॉज व्हेरी लॉंग ॲक्च्युली. दॅट्स वाय आय डिड नॉट टेक द मार्जिन क्वेश्चन्स ऑल्सो अँड वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज ऑल्सो. आय विल कम्प्लीट इट इन द अदर व्हिडिओज. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर इंग्लिश फ्लुएंट चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला बिलकुल कळवा. व्हिडिओ आवडला असेल ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. काय इम्प्रूव्हमेंट्स करायचे असतील ते सुद्धा कळवा. आजच्यासाठी इतकं पुरे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत पुढच्या वेळेला. कीप वॉचिंग इंग्लिश फ्लुएंट. थँक्यू व्हेरी